दारातून धावत कायनात आत आली. तिच्या पेन्सिल टाचेच्या टकटकनेच वेदिकाचे डोके तापले होते. एकतर आधीच घरात वातावरण तणावपूर्ण होते. हाय डार्लिंग. ओ माय गॉड, आज मला 7 मिनिटं उशीर झाला आहे. आदित्य सर तर आज माझा जीवच घेतील. कायनात ड्रॉइंग रूममध्ये धावत आली. तिच्या फाईल्स टेबलावर फेकून ती जोरजोरात धापा टाकू लागली. हे डार्लिंग, थोडं पाणी मिळेल का? ती तोंडाकडे हात घेऊन पाणी प्यायचा इशारा करत बोलली. वेदिका अजूनही सायली आणि आदित्यची खुली उघडण्याची आतुरतेने वाट पाहत होती. ती थकलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे फ्रीजमधून बाटली घेऊन आली. ती तिला ग्लास देण्याआधीच कायनातने बाटली उघडली आणि पाणी गटागटा प्यायला सुरुवात केली. एक्सक्यूज मी, आम्ही बॉटलमधून पाणी पित नाही. तू ग्लास वापरायला हवा होता. आदित्य सरांना हे अजिबात आवडत नाही. वाटेवर, मला उशीर होत आहे. कायनात बॉटलचा शेवटचा घोट घेत बोलली. मग बॉटलचे झाकण बंद करताना ती वेदिकाला उपहासात्मक स्वरात म्हणाली, तसे तुला आदित्य सरांच्या आवडीनिवडी चांगलाच माहीत आहेत, नाही का? आणि का माहीत नसणार? इतका वेळ तू त्यांच्यासोबत घालवायचीस, हो ना? वेदिकाने तिच्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष केले. खरं सांगायचं तर मी तुला एक गोष्ट सांगू? मी जेव्हाही सायलीला पाहते तेव्हा मला असं वाटतं की आदित्य सरांसोबत ती नाही तर तू असायला हवी होतीस. ते एका हुशार आणि सुंदर बायकोचे हकदार आहेत. कायनातचे शेवटचे शब्द वेदिकाच्या कानात बाणासारखे टोचले. माझं बोलणं लक्षपूर्वक ऐक. त्यांच्याकडे आधीपासूनच एक अतिशय सुंदर आणि हुशार पत्नी आहे. तुला मला उपदेश करण्याची गरज नाही. तुझ्या स्वतःच्या कामावर लक्ष ठेवलं तर बरं होईल. वेदिकाने तिच्या हातातून बाटली हिसकावून सिंकमध्ये टाकली. मीरा, तिने मोलकरणीला बोलावले. हां मॅडम. ही बाटली नीट स्वच्छ कर. काही लोकांना सगळीकडे तोंड घालायची सवय असते. वेदिका पटकन तिच्या खोलीकडे जाऊ लागली आणि मग अचानक मागे वळून तिच्याकडे बोट दाखवत म्हणाली, लिसन मिस, माझ्या नवऱ्यापासून 4 हात लांबच राहा. जर माझ्याविरुद्ध त्याचे कान भरवण्याचा प्रयत्न केलात तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. आणि दुसरी गोष्ट, एक छोटा सल्ला, आदित्य सरांसमोर त्यांच्या पत्नीसाठी कधीही अपमानास्पद शब्द वापरू नकोस, नाहीतर ते तुझ्या नोकरीबरोबर तुझा ॲटिट्यूड पण काढून घेतील. समजले ना? त्यानंतर ती पटकन वरच्या मजल्यावर निघून गेली. बीच. म्हणूनच आदित्य सरांनी हिला त्यांच्या इडियट बायकोचे बेबीसिटर म्हणून घरी बसवलं आहे. ॲटिट्यूड तर बघा. माय फूट. कायनात तिथेच उभी राहून आदित्यला फोन डायल करू लागले. सर, ॲक्च्युली मी ऑफिसला पोचते. यू नो, ट्रॅफिक रश अँड ऑल. मी घरातून निघते, एवढंच. काय? तू अजून घरीच आहे? ओके सर, मी इथून ड्रॉइंग रूममध्ये आहे. ठीक आहे सर. कायनातने फोन बंद केला. संपूर्ण घर वेड्याचा बाजार आहे. कधी याला ऑफिसला जायची इतकी घाई असते की तो 15 मिनिटे लवकर पोचतो, तर कधी अर्धा तास उशिरा. धावत पायऱ्या उतरत हसत खेळत सायली खाली आली. तिचे लक्ष कायनातकडे गेलेच नाही. येताच ती थेट किचनच्या दिशेने गेली. कायनात वरच्या खोलीकडेच बघत होती. काही वेळाने दार उघडले आणि आदित्यही हळूच पायऱ्या उतरून खाली आला. तो रोजच्या टी शर्ट आणि ट्राउझरमध्येच होता. सर, गुड मॉर्निंग. युअर शेड्यूल इज रेडी. आज सकाळी 10:30 वाजता खन्ना फूड सप्लायरचे डीलर्स भेटायला येत आहेत. 12:45ला इंटरनल मीटिंग ऑन परफॉर्मन्स, दुपारी 3 वाजता चार्टर्ड अकाउंटसोबत मीटिंग आणि संध्याकाळी 6 वाजता प्रॉडक्ट लॉन्च इव्हेंट शुभारंभ. आजसाठी एवढेच. आदित्यने घड्याळाकडे नजर टाकली आणि टेबलावर पडलेले इंग्रजी वर्तमानपत्र डोळ्यांसमोर पसरवले. आजच्या सर्व मीटिंग कॅन्सल कर. परफॉर्मन्स बेस्ड इंटरनल मीटिंगचा अजेंडा अक्षयला मेल कर. तो बघेल. शुअर सर. कायनातने तिचा टॅब उघडला आणि मेल ड्रॉप करायला सुरुवात केली. आणि हो, दुपारी एखाद्या चांगल्या स्त्रीरोग तज्ज्ञाची अपॉइंटमेंट घे आणि एखाद्या न्यूरोलॉजिस्टचीही घे, जितक्या लवकर शक्य होईल. संध्याकाळच्या कार्यक्रमापूर्वी माझी दोघांची सल्लामसलत झाली पाहिजे. नक्कीच सर. टाईप करताना कायनातला धक्काच बसला. स्त्रीरोगतज्ञ. मी बरोबर आहे ना सर? हो. कायनातचा थुंकीचा घूट अटकला. सगळं ठीक आहे ना सर? आदित्यने नजरेसमोर वर्तमानपत्र काढून तिच्याकडे रागाने पाहिले. हो, सर्व काही ठीक आहे. मला मायग्रेनचा थोडासा त्रास आहे. अजून काही? नाही सर. थोडा वेळ टॅबमध्ये व्यस्त राहिल्यावर कायनात पटकन म्हणाली, ओके सर, दुपारी 2 आणि 3 वाजताच्या अपॉइंटमेंट आहेत. थँक्यू. आणि कायनात रात्री 9 वाजता एक रेस्टॉरंट देखील बुक कर. जेवण चांगले असावे.
इव्हेंटच्या ठिकाणाजवळ. सर, इव्हेंट संपल्यावर रात्रीच्या जेवणाचे नियोजन तिथेच केले आहे. नाही, मला माझ्या बायकोसोबत काही वेळ एकांतात घालवायचा आहे म्हणून. सांगितल्याप्रमाणे कर. कायनातच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. हो, नक्की सर. अजून काही सर? नाही. आता तू ऑफिसला जायला हवं. अक्षयला आज खूप मीटिंग्ज आहेत. तू त्याच्यासोबत असायला हवं. ओके सर. गुड बाय. कायनात जाताच आदित्यने न्यूजपेपर टेबलावर फेकले आणि किचनच्या दिशेने निघाला. सायलीच्या फोनवर एक गाणं वाजत होतं आणि ती त्याच्यासोबत गाणे गुणगुणत पीठ मळत होती. आदित्यने मागून जाऊन तिच्या कमरेभोवती हात घट्ट केले. हे सगळं करण्यात काय मजा येते सोना? दुनिया मांगे अपनी मुरादे मैं तो मांगू साजन. रहे सलामत मेरा सजना और सजना का आंगन. इसके सिवा में रब से कुछ भी ना मांगो. सायली त्याच्या बोलण्याला प्रतिसाद न देता गुणगुणत राहिली. आपण दुपारी डॉक्टरांकडे जाऊया. आज तुम्ही घरीच राहणार का? संध्याकाळी कार्यक्रम आहे, त्यामुळे सगळ्यांना जायचं आहे. ठीक आहे, जेवण बनवते, मग जाऊया. सायली, मी बाहेरून ऑर्डर करतो. आज रूममध्ये जेवूया. आदित्य आज खूप रोमॅन्टिक मूडमध्ये होता. का? आता तर सगळं बनलं आहे. मी सांगतो तितकंच ऐक. मी तुला ओरडणं सोडलं तर तू दिवसेंदिवस बिघडत चालली आहेस. बोलता बोलता आदित्यने तिला आपल्या मिठीत घट्ट पकडले. इकडे वेदिका तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिने पुन्हा एकदा आदित्यच्या खोलीकडे पाहिले, ज्याचा दरवाजा उघडा होता. ती हळूच खोलीत गेली. आत कोणीच नव्हते, म्हणजे आदित्य सर गेले. हो, वेदिका, लवकर खाली जाऊन सायलीला विचार, गुड न्यूज कन्फर्म आहे की नाही. आणि वेदिका पटकन जिन्यातून उड्या मारून 2 पावलात स्वयंपाकघरात पोचली. तिचा वेग इतका फास्ट होता की दारापर्यंत पोचल्यावर तिला जोरात तिच्या पायांना ब्रेक मारावा लागला. समोरचे दृश्य होतेच तसे. असे होते की आदित्य सायलीच्या बोटांमध्ये बोटं घालून तिच्या मानेवर त्याच्या ओठांच्या खुणा सोडत होता. बिचारी वेदिका लगेच मागे वळली. पावलांच्या आवाजाने दोघांनाही घरात आपल्याशिवाय अजून कोणीतरी असल्याची जाणीव झाली. वेदिका ज्या पावलांनी स्वयंपाकघरात आली होती त्याच पावलांनी खोलीकडे धावली. सोडा ना, बघा तिनं पाहिलं. तर मग मी काय इथे चरस विकत होतो का, ज्यामुळे तू एवढी घाबरून गेली आहे? पाहिले तर पाहिले, सोड. आणि तो पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. ठीक आहे, ऐका, बोल. माझ्याकडे संध्याकाळी घालायला चांगली साडी नाही. आत्ताच गेल्या महिन्यात अक्षयच्या लग्नाआधी तू इतक्या साड्या घेतल्या होत्या. तू अजून त्यातल्या अर्ध्या खोडल्या पण नाहीत. हा, मग त्या लग्न सोहळ्यासाठी विकत घेतल्या होत्या. त्या तुमच्या ऑफिसच्या फंक्शनमध्ये थोडीच घालणार आहे. ओ, तर मॅडमला नवीन साडी हवी आहे. सायलीने लगेच होकार दिला. आणि करवा चौथसाठी पण. का? तीच घालू शकत नाही का? नाही. एका आठवड्यात एकच साडी 2दा घालू का? अरे, मला तुमच्या बायकांच्या कपड्यांचा हिशोब कळत नाही. आदित्यने त्याचे डोके पकडून हलक्या हाताने दाबायला सुरुवात केली. काय झालं? डोकं दुखतंय का? हो, गेल्या काही दिवसात हे सकाळी थोडंफार असंच होतं. तुम्ही रात्री नीट झोपत पण नाही. 12 वाजेपर्यंत तो डब्बा तुमच्यासमोर उघडाच असतो. झोप कशी येणार? जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुमचा कामधंदा कसा चालणार? सायलीने तिच्या पदराला हात पुसले आणि त्याचा हात पकडून त्याला बाहेर आणले. तिने त्याला हॉलमध्ये सोफ्यावर बसवले आणि ती स्वतः पायऱ्यांकडे धावली. काय झालं? कुठे चालली आहेस? मोहरीचं तेल घेऊन येते. आता लगेचच डोकेदुखी जाईल. अरे नाही, थांब प्लीज. मी ठीक आहे. माझी डोकेदुखी पूर्णपणे गेली आहे. प्लीज, मला त्या मोहरीच्या तेलाने टॉर्चर करू नको. पण सायली त्याचं कुठं ऐकणार होती. लगबगीनं खोलीत धाव घेतली. रूमसमोरच वेदिका उभी होती. तिने पटकन सायलीचा हात धरला आणि तिला आत ओढले. काय झालं? अरे, कुठे चालली आहेस बाई? खूप खुश दिसत आहेस. मला नाही सांगणार तुझ्या खुशीचं रहस्य. सायलीने वेदिकाचा हात पकडून जोरात दाबला. वेदिका, आज तर मला वाटलं होतं की हे माझा जीवच घेतील, पण अजिबात रागवले नाही. तू बघ, मी किती खुश आहे, सांगताही येत नाही. वेदिका तिला खांद्यावर धरून गोलगोल फिरली. म्हणजे मी काकी बनते, हे डन आहे ना? हो बाई, एकदम. सर, तुझ्यावर अजिबात रागवले नाही ना? नाही, फक्त म्हणत होते. मला का नाही सांगितलं? आता मला सांग तू वेदिका, हे सगळं महिना त्यांना काय कळणार जे मी यांना सांगेल? वेदिकाने तिच्या कपाळावर अजून जोरात हात मारला. सायली, इथे ते नाही तू चुकीची आहे. तू त्यांना सगळ्यात आधी सांगायला हवं होतं. ते खूप शिकलेले आहेत आणि हल्ली पिरियड्स शालेय अभ्यासक्रमातही शिकवलं जातं. खरंच का? हो. ठीक आहे, आता एवढ्या घाईत कुठे पळत आहेस? अरे, यांचं डोकं दुखतंय. थोडं तेल चोळलं म्हणजे सगळं ठीक होईल.
वेदिकाने तिच्या कमरेला चिमटा घेत जिभेत दात अडकवत म्हणाली, आजकाल घरभर खूप धम्माल सुरू आहे. क्या बात आहे. तू आई होणार आहेस तर आत्तापासून तुझं स्वातंत्र्य साजरं करायला सुरुवात केली आहे का? हे धत, तू कधी पाहिलं? तुझ्यात अजिबात लाज शरम नाही ना? हाय, तुझी कसली लाज आणि शरम वाटायला पाहिजे. ठीक आहे, सांग संध्याकाळी काय घालणार आहेस? हे मला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहेत. त्यानंतर नवी साडी घेऊन देणार आहेत. वेदिकाने तोंड फुगवले. मी आत्ताच त्या अक्षयला सांगते की मला पण शॉपिंगला घेऊन चल, नाहीतर आज त्याचं काही खरं नाही. ठीक आहे, आता मी जाते. फंक्शनच्या वेळेआधी येऊ. ठीक आहे, लवकर इकडे ये आणि ही औषधं नीट समजून घे. मग मी सांगितले नाही असे म्हणू नकोस. हॉस्पिटलमधून परत आल्यानंतर आदित्य तिच्या सर्व औषधांवर कागदाच्या छोट्या छोट्या चिट्स चिटकवत होता. सायली तिच्या नवीन साड्या बघण्यात मग्न होती. हे बघा, हा निळा ब्लाऊज या गुलाबी साडीबरोबर चालेल ना? माझ्याकडे गुलाबी परकर तर आहे. मला पटकन सांगा ना, हा निळा की हा काळा? या साडीसोबत कोणता चांगला दिसेल? आदित्य, जो अजून औषधांवर चीट लावत होता, त्याने वळून सायलीकडे पाहिलं. सायली अजूनही दोन्ही ब्लाऊज समोर ठेवून हिसाब किताब जोडत होती. मी म्हणालो आधी इथे ये आणि हे औषध बघ. सायलीने ब्लाऊज ठेवले आणि त्याच्याजवळ येऊन बसली. हे व्हिटॅमिनचे कॅप्सूल आहेत. त्या दिवसातून 3 वेळा घ्याव्या लागतात. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी प्रत्येकी 1. मी या पांढऱ्या पॅकेटमध्ये ठेवतो. या कॅल्शियमच्या गोळ्या आहेत. त्या गिळायच्या नाहीत, टॉफीसारख्या चोखल्या पाहिजेत. दिवसातून 2दा, समजलं? आणि ही आयरन सिरप दिवसातून 2दा जेवल्यानंतर. सगळं समजलं ना की परत सांगू? सायलीने लगेच मध्ये होकार दिला. आणि ही जी बाजूला ठेवली आहे ती माझी आहे, ती खाऊ नको. तुम्हाला काय झालं? बाळ होणार असल्यावर पुरुषांनाही औषध घ्यावी लागतात का? सायलीने त्याच्या डोळ्यात बघत विचारलं. नाही देवी, हे डोकेदुखीचे औषध आहे आणि या झोपेच्या गोळ्या आहेत. मी या माझ्या बाजूच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवत आहे. तुझी औषधं तुझ्या बाजूच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये आहेत. ठीक आहे? ठीक आहे सायली, फक्त तुझ्या टेबलच्या ड्रॉवरमधूनच औषध घ्यायचं. ठीक आहे? हो हो ठीक आहे, मला समजले. आता मला सांगा, मी कोणता ब्लाऊज घालू, निळा की काळा? आदित्यने घड्याळाकडे पाहिलं. 5 वाजले होते. काहीही घाल, लवकर आवर. आपल्याला 6 वाजता पोचायचं आहे. चल तू तयार हो, मी वेदिकाशी बोलून मग परत येईल. आदित्य बाहेर गेला. सायलीलाही ब्लाऊज डिसाईड करता येत नव्हता. अक्षय, लवकर येणार यार, माझ्या गाऊनची झीप लावता येत नाही आहे. वेदिका तिच्या सुंदर व्हाईट रंगाच्या फिश कट, सिक्विन आणि पर्ल एम्ब्रॉयडरी गाऊनमध्ये उभी होती आणि फोनवर अक्षयशी बोलत होती. अरे यार, हद आहे. सायलीला बोलाव, नाही तर मोलकरणीला बोलाव. मी तुझी जीभ बंद करायला तिथे येऊ का? इडियट, माझ्याकडे तेवढा मेंदू आहे. पण आता मी खांद्यावर लटकलेल्या गाऊनमध्ये अडकून उभी आहे. तुला वाटते मी अशा अवस्थेत बाहेर जावे का? अरे आदित्य सर पण घरीच आहेत, चांगलं वाटेल का? अक्षय, प्लीज प्लीज लवकर ये. इडियट, फोन ठेव. एका तासाभरानंतर वेणूवर भेटू. ठीक आहे? सायलीला बोलाव. कुत्रा कुठला? वेदिकाने त्याला खडसावले आणि फोन बेडवर फेकून दिला. तेवढ्यात दारावर नॉक झाले. वेदिका आनंदाने उड्या मारत दरवाजाकडे धावली. तिला वाटले सायली असेल, पण दरवाजा उघडताच समोर आदित्य उभा होता, जो फोनवर व्यस्त होता. त्यामुळे त्याला वेदिका दिसली नाही. वेदिकाने त्याला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर दरवाजा बंद केला आणि छातीवर हात ठेवून ती उभी राहिली. आदित्यला खूप विचित्र वाटलं. त्याने वेदिकाला पाहिलं नव्हतं, त्यामुळे प्रकरण काय आहे ते समजू शकला नाही. त्याने हळूच परत दरवाजा वाजवला. वेदिका, आर यू फ्री? आपण बोलू शकतो का? शेवटी आदित्य सर हे नेहमीच वेदिकाचे देव होते. ती त्यांना परत कशी जाऊ देऊ शकते? हो सर, मी येते. आतून आवाज आला. वेदिकाने पुन्हा दरवाजा उघडला. यावेळी आदित्यला अधिकच आश्चर्य वाटले. वेदिकाने त्या पांढऱ्या रंगाच्या गाऊनभोवती एक ओढणी घट्ट गुंडाळली होती. इज एव्हरीथिंग ऑल राईट? तुला थंडी तर वाजत नाही ना? आदित्यने वेगाने चालू असणाऱ्या एसीकडे पाहिले. नाही 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 सर, अजिबात नाही. तुम्हाला काही हवे होते का? हो, खरं तर मी असे म्हणत होतो की हे सायलीचे प्रिस्क्रिप्शन आहे. त्यात काही विटॅमिन्स आणि कॅल्शियम कॅप्सूल आहेत. तू प्लीज थोडं बघ. जेव्हा मी ऑफिसला जाईल ती किती बेफिकर आहे हे तुला माहीत आहे. आदित्यने वेदिकाला औषधांचे प्रिस्क्रिप्शन दिले. अरे नक्की सर. सर, अक्षय आज लवकर येणार ना? नाही, तो तिथून हॉटेलवर पोचेल. सर प्लीज, तुम्ही त्याला घरी यायला सांगू शकता का? हो हो, का नाही, तूच सांग. तो माझे ऐकणार नाही. वेदिकाने लहान मुलासारखा चेहरा केला.
आदित्यने तिथेच उभे राहून अक्षयला फोन लावला. वेदिकाने दोन्ही हाताने ओढणी घट्ट पकडली होती. अक्षयचा फोन बिझी जात होता. मला वाटते तो मीटिंगमध्ये असेल. फोन उचलताच मी त्याला इकडून सोबत यायला सांगितले. ठीक आहे. दोघे बोलत असताना समोरून सायली दोन्ही ब्लाऊज हातात धरून बाहेर आली. हे वेदिका, मला अक्षयचा फोन आला होता. तो म्हणाला तुला काही मदत हवी आहे. वेदिकाने समोर उभ्या असलेल्या आदित्यकडे पाहिलं. आदित्य सायलीकडे एकटक पाहत होता. म्हणजे अक्षयचा फोन इथे बिझी होता. वेदिका, तुला काही मदत हवी होती तर मला सांगू शकली असती ना. तुम्हाला सांगण्यासारखं काही नसेल म्हणून नाही सांगितलं. जा आता. काय टुकरू टुकरू बघत आहे. सायलीने तोंड वाकडं केलं. वेदिकाने ओढणी घट्ट धरलेली पाहून तिला समजले होते की मदतीची गरज कुठे होती. बिचारा आदित्य या बाबतीत तितकाच भोळा होता जितकी बाकी बाबतीत सायली. त्याला अजूनही समजले नव्हते की वेदिकाला काय मदत हवी आहे. अरे जा ना, बांबूसारखं काय उभे आहे. सायलीने त्याला पाठीला धक्का दिला. सर प्लीज अक्षयला तरी पण बोलवा. हो नक्की. आदित्य वळून निघून गेला. सायली खोलीत शिरली आणि पलंगावर पसरून बसली. ही ओढणी काढ, बघू कुठे प्रॉब्लेम आहे. वेदिकाने पटकन ओढणी काढली. तिचा गाऊन खांद्यावरून सरकत होता. सायलीने दोन्ही खांदे वर खेचले आणि जीभ बंद केली. हा गाऊन तिच्या शरीराला एकदम फिट्ट बसला होता. कसा वाटतोय सायली. जलपरीसारखी दिसत आहे एकदम. पण मला सांग, मी काय घालू. या दोनपैकी कोणतं ब्लाऊज मला चांगलं दिसेल. दोन्ही पण बेकार आहेत. वेदिकाने दोन्ही ब्लाऊज बाजूला फेकले. म्हणजे मी देते आणखी काहीतरी. एकदम जबरदस्त. वेदिकाने तिचे कपाट उघडले आणि एक अतिशय सुंदर व्हाईट ब्रॅलेट बाहेर काढली. ती इतकी सुंदर होती की सायली तिच्याकडे बघतच राहिली. पण त्याचा गळा खोल होता आणि 2 ट्रिपवाली बॅग तिला अजिबात आवडले नाही. हे नाही घालणार. किती मोठा गळा आहे त्याचा. सायली, हा ट्रेंडमध्ये आहे. मला अक्षयने स्वतः गिफ्ट दिलं होतं माझ्या बर्थडेला. एकदा घालून बघ. सायलीने शांतपणे तिच्याकडून ब्रालेट घेऊन बाथरूममध्ये गेली आणि बाहेर आल्यावर स्वतःला आरशात बघून लाजली. त्याच्या स्लीव्जला कापडाच्या ऐवजी मोत्यांच्या माळा लटकवलेल्या होत्या आणि समोरच्या भागावर भारी काम होते. हे वेदिका, ऑफिसच्या फंक्शनमध्ये ही चमकधमक चांगली दिसणार नाही. अरे माझ्याकडे बघ यार. कधीतरी काहीतरी नवीन ट्राय करून बघ. ठीक आहे, मी लगेच साडी नेसते. तू माझे केस नीट करून दे. आता केस मोकळे ठेवावे लागतील. बांधले तर मग त्यावर इतके पैसे खर्च करण्यात काय अर्थ आहे. बरं झालं, माझी पाठ झाकली जाईल. सायली हसत हसत साडी नेसायला गेली. आदित्यने स्वतःसाठी आणि सायलीसाठी खालून कॉफी बनवून आणली होती. बेगम, कॉफी पी. आदित्यचे शब्द अर्धवट तोंडातच राहिले. सायली गुलाबी साडी नेसलेली तिच्या छातीवर पांढऱ्या रंगाची ब्रालेट ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या मोत्यांच्या लटकन तिच्या हातात अडकत होत्या. त्या उजळलेल्या रंगरूपाची शब्दात कौतुक करणे आता बेईनामी केल्यासारखं होतं. हे पण एक बवाल दिला आहे वेदिकाने. अरे तुम्ही मला सांगितलं असतं तर मी कॉफी आणली असती. आदित्यने भुवया उंचावल्या. तुला काय म्हणायचं आहे. मला चांगली कॉफी बनवता येत नाही. नाही, मी कधी असं बोलले. सायली मागे येऊन ड्रेसिंग टेबलसमोर उभी राहिली. ही लिपस्टिक माझ्या साडीशी मॅचिंग होते ना. हो पण ही नको लावू. थांब, मी तुला सांगतो. आदित्य ड्रेसिंग टेबलच्या खालचा ड्रॉवर उघडून कोपऱ्यात पडलेली डार्क लाल शेडची लिपस्टिक उचलत म्हणाला. ही तर एकदम थोडीच उरली आहे. जेव्हा बघावं तेव्हा तीच काढून देत आहे. तसे माझी साडी गुलाबी आहे ना. हो, तर या लाल लिपस्टिकची चव अगदी स्ट्रॉबेरीसारखी आहे. तर ही गुलाबीवाली लिपस्टिकची एकदम टेस्टलेस आहे. आदित्य घाणेरडा चेहरा करत म्हणाला. हो, तर आता मला समजले ही एवढी थोडी का उरली आहे. स्ट्रॉबेरी खात जा, लिपस्टिक का खात आहे. तब्येत खराब होईल. अरे माझी भोळी बायको, आता तर तुला मूर्ख बोलायलाही भीती वाटते. जर तू कालीदास झालीस तर माझं काय होईल. अजून बोलणं चालू होतं तर खाली काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला. सायली आणि आदित्य दोघांनाही धक्काच बसला. आदित्यने पटकन बाहेर पळत खाली डोकावले. अक्षय सोप्यावर बसला होता आणि त्याचे डोळे लाल झाले होते आणि जोरजोरात श्वास चालू होता. त्याची बॅग अशी पडली होती जणू कुणीतरी लांबून फेकली होती. ज्याला कधीही राग आला नाही त्याचा राग क्षुल्लक कसा असेल. आदित्य आणि सायली दोघेही धावत खाली आले. अक्षय, काय झालं. काही नाही बाई, मला तुझा मेसेज आला होता. काही महत्त्वाचे काम होते. नाही, असं काही महत्त्वाचं नव्हतं. पण तुझा मूड इतका अस्वस्थ का आहे. काही तब्येतीची समस्या असेल तर आपण कार्यक्रम पुढे ढकलू. आदित्य त्याच्या खांद्यावर हात ठेवत प्रेमाने म्हणाला. सायलीने धावत स्वयंपाकघरातून पाणी आणले. काही नाही बाई, ठीक आहे. मी हात तोंड धुवून लगेच येतो. तू ठीक आहेस ना. आदित्यने परत एकदा विचारले. ऑफिसमध्ये काही झालं नाही ना. अक्षय उत्तर न देता वरच्या मजल्यावर गेला. धन्यवाद.